तुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्यात जाऊन आला असाल तर पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं तुम्हाला माहिती असतील किंवा ऐकली असतील। चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती, मादी गणपती अशी गणपती मंदिरांची नावं आहेत। पुण्यातील या गणपती मंदिरांच्या विचित्र नावांमागील इतिहास आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने उलगडून सांगणार आहोत। पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून पुण्यातील या गणपतींचं नामकरण केलं। चला तर मग पुण्यातील या आगळ्यावेगळ्या गणपतींच्या दर्शनाला जाऊयात। बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा हा असाच आपला वाटणारा, हवाहवासा वाटणारा, त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटणारा। त्यामुळं गावागावांमध्ये या गणपतीला लोकांनी दिलेली नावं अशीच आपली वाटणारी किंवा वेगळी वाटणारी। पुणेकर तर यामध्ये आघाडीवरती आहेत। पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून त्यांच्या गणपतींना अशीच वेगळी, अनेकदा विचित्र वाटतील अशी देखील नावं दिली आहेत। या अशा वेगळ्या गणपतींची सफर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत। सुरुवात करतो आहोत पुण्यातील या सदाशिव पेठेतील चिमण्या गणपतीपासून। या सगळ्या परिसरामध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये चिमण्या असायच्या। आत्ता जरी सगळा हा परिसर गजबजलेला वाटत असला तरी, आणि म्हणून या गणपतीला चिमण्या गणपती हे नाव मिळालं आणि या नावानिशीच हा गणपती ओळखला जाऊ लागला। अशाच आणखी एका गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। पुण्यातल्या रास्ता पेठेमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। या रास्ता पेठेमध्ये पूर्वीपासून मद्रासी लोकांची, दाक्षिणात्य लोकांची वस्ती आहे आणि त्यामुळं या लोकांकडून इथं जे गणपती मंदिर उभारण्यात आलं ते ओळखलं गेलं मद्रासी गणपती या नावाने। आपण हे असं भव्य मंदिर पाहिल्यानंतर बाहेरून आपल्याला वाटतं की कदाचित हे दाक्षिणात्य शैलीमधलं इतर कोणत्या देवतेचं मंदिर असावं, तर नाही, हे मंदिर गणपती बाप्पाचंच आहे। या मंदिराचं स्थापना 300 वर्षापूर्वी झालेली आहे। आणि सदर मंदिर रास्तापेठे पूर्वी फार मद्रासी होते, पूर्ण मद्रासीच होते, म्हणून त्या मद्रासी गणपती हे नाव देण्यात आलं। आपला पुढचा गणपती आहे पुण्याचा लाडका श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। दगडूशेठ हलवाई हे हलवाई होते, मिठाईचा व्यापार करायचे आणि त्यांच्यामुळं या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे नाव मिळालं ही माहिती जवळपास सगळ्यांना असते। परंतु दगडूशेठ हलवाई यांनी या गणपतीची स्थापना कशा परिस्थितीमध्ये केली, काय कारणं होती, हे बहुतेकांना माहीत नसतं। त्या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी आपण या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कोणत्या परिस्थितीमध्ये झाली आणि त्याला दगडूशेठ या मिठाईच्या व्यापाऱ्यांचंच नाव का मिळालं, हे आपण जाणून घेण्यासाठी या दगडूशेठच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे स्वतः या पुण्याचे नगरशेठ होते, शेरीफ होते। जसं आत्ता पुण्यामध्ये कोरोनाची साथ आली, महामारी आली, जागतिक महामारी आली, तशी 1896ला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि त्या साथीमध्ये त्यांचा जो छोटा मुलगा आहे तो दगावला आणि त्याच्यानंतर 3-4 महिन्यात शेठजींचं देखील निधन झालं आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई यांच्यावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला आणि त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे सद्गुरू श्री माधवनाथ महाराज हे इंदूरवरनं पुण्यामध्ये आले होते आणि सांत्वना करताना त्यांनी असं सांगितलं, जे झालं आहे ते आपण बदलू शकत नाही, परंतु जशी गणपती बाप्पांची आपण स्थापना केली तशी आपण एक दत्त महाराजांची स्थापना करा। आणि आत्ता पुण्यामध्ये कोतवाल चावडीच्या मागे जे दत्त मंदिर आहे ते स्वतः माधवनाथ महाराजांच्या देखरेखीखाली 2 वर्षात पूर्ण झालेले आणि त्यावेळेला त्या मंदिराला 50,000 खर्च आल्याचा उल्लेख माधवनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आहे। आणि ते मंदिर बांधत असताना त्यांनी लक्ष्मीबाईंना असं सांगितलं की ह्या 2 देवतांची धार्मिक विधी हे अखंडपणे करा आणि जशी मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांचा नावलौकिक वाढवतात तशी ही 2 दैवतं आपला नावलौकिक वाढवतील असा आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद खरंच आपण सफल झालेला आज पाहतोय। भक्ताचं नाव गणपती बाप्पांनी धारण केलेलं आहे। दगडूशेठ हे भक्ताचं नाव आहे, आज भक्ताच्या नावाने तो जगप्रसिद्ध झालेला आहे। आपला पुढचा गणपती आहे मोदी गणपती।
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जर पुण्यातल्या या मोदी गणपतीशी कोणी संबंध जोडण्याचा प्रयत्न करेल तर तो चुकीचा ठरेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सगळ्यांना ठाऊक झाले ते जास्तीत जास्त मागील 25, 30 किंवा 40 वर्षांमध्ये. परंतु पुण्यातील हा मोदी गणपती पेशवेकालीन आहे. मोदी नावाचे गृहस्थ पेशव्यांकडे दुभाषाचं, ज्याला आपण ट्रान्सलेटर म्हणतो, त्याचं काम करायचे आणि त्यामुळे पेशव्यांनी त्यांच्यावरती खुश होऊन त्यांना ही जागा इथे भेट दिली. आणि आपण जर पाहिलं तर भट यांचे सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर खाजगी देवस्थान, तर हे मोदी यांचं खाजगी देवस्थान आहे. मात्र खाजगी देवस्थान जरी असलं तरी भाविकांची या ठिकाणी मोठी रीघ असते. नदीपासून ते अपोळण चौकापर्यंत एवढा सगळा जो परिसर आहे हा परिसर त्या मोदींचा मालकीचा होता. आणि मग त्या मोदींनी त्या भट नावाच्या ग्रहस्थांना बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं काय करायचं. मग पुढे त्यांनी एका पारावर एक पार बांधून दिला त्यांना त्या झाडाच्या भोवती. आणि त्या पारावर ब्राह्मण येऊन बसत असत, पूजा अर्चा सांगत असत आणि या देवाची पूजा व्हायला लागली. आपला पुढचा गणपती आहे गुपचूप गणपती. नावावरती जाऊ नका, कारण नाव जरी गुपचूप असलं तरी हा गणपती पुण्यातल्या शनिवार पेठेमध्ये अगदी मधोमध या ठिकाणी उभा आहे. गुपचूप हे पेशव्यांचे सरदार होते आणि त्यांच्या नावाचा हा वाडा आणि या वाड्यातील गणपती म्हणून तो गुपचूप गणपती. आपण जर पाहिलं तर गुपचूप गणपती मंदिर हे नाव या ठिकाणी दिसतं. साधारण 131 वर्ष झाली पूर्ण याला. विष्णू शास्त्री गुपचूप आणि त्यांचे शिष्य मोरेश्वर रावजी शास्त्री दीक्षित, सॉरी गुरु. सो त्यांनी हे त्यांच्या गुरु घरी दान दिलेलं आहे घर. साधारण 131 वर्ष पूर्ण झाली. इथे सगळ्या राजा रवी वर्मांच्या तसबिरी आहेत. त्या काय आहेत? राजा आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या पुरामध्ये 61 सालच्या सर्व्हाइव्ह झालेल्या आहेत. साधारण पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं आणि एक पुरुष असा गाळ होता सगळा इथे भरलेला. आणि असं त्या परिस्थितीतनं निघूनही आम्ही ते मेंटेन करून ठेवलेले आहे आता. पुण्यातल्या या वेगळ्या गणपतींची सफर करत आम्ही पोहोचलेलो आहोत या माती गणपतीजवळ. खरं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्या गणपतीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्या मूर्ती मातीच्या असतात, काही शाडूच्या असतात, आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अधिक असतात. मात्र कायमस्वरूपी मंदिरांमध्ये ज्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते किंवा ज्या मूर्ती ठेवल्या जातात त्या एकतर धातूच्या असतात, संगमरवरी असतात किंवा पाषाणाच्या असतात. मात्र पुण्यातील ही मूर्ती वर्षानुवर्षे मातीची आहे आणि म्हणून या गणपतीला माती गणपती या नावाने ओळखलं जातं. नाव देखील आपण वरती पाहतो आहोत. आता खरं तर खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या मूर्ती येतात, तुम्ही मात्र आहे तशीच ठेवलेली. हो, साधारण या मूर्तीला 43 वर्ष झाले. मंडळाचं यंदाच्या 89व्या वर्षात मंडळ पदार्पण करत आहे. मंडळात एक परंपरा आहे, जे नागेश शिल्पी आहेत पुण्यातल्या ज्यांनी 7 मूर्त्या बनवल्या त्यांनीच आपली मूर्ती बनवली. ही आपली ग्रहणात बनवलेली मूर्ती आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती नवसाला पावते. असा ग्रहणात बनवली, ग्रहण सुरू असतं. ग्रहण सुरू असतं. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, जे भाविक आहेत की ही मूर्ती नवसाला पावते. त्याचप्रमाणे या मूर्ती आमच्याकडं अजून एक माती गणपती मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त पारंपरिक वाद्य हेच वाजवले जातात. मंडळात आज तागायत मंडळात 89 वर्ष आहेत, पण आज तागायत मंडळात साऊंड कधीच वाजवले गेले नाहीत. ही देखील एक मोठी परंपरा या मंडळाने जपलेली आहे. गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली आणि एका अर्थाने एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली. मात्र पुण्यातील ही वेगळ्या किंवा काही जणांना विचित्र वाटणाऱ्या गणपती मंडळांची नावं ही त्याही आधीपासून आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्याही आधीपासून आहेत आणि त्याचा धांडोळा यासाठी घ्यायचा की
या वेगळ्या किंवा विचित्र नावांशी पुण्याचा आणि किंबहुना गणेशोत्सवाचा इतिहास जोडला गेला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातल्या या अनोख्या गणपतींची ही होती सफर. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.